नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूज मध्ये. आजच्या हेडलाईन्स कडे वळूया. एलपीजी दरवाढीच्या विरोधात महासंघाची ताकद दाखवली. गो एलपीजी पंपावर अचानक 11 रुपये प्रति लिटर दरवाढ करण्यात आल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. याच्या निषेधार्थ वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने 3 तास पंप बंद आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब, पुरवठा अधिकारी पडोळे साहेब, पुरवठा निरीक्षक पेटकर साहेब यांनी मध्यस्थी केली. प्रशासनाकडून उद्या जिल्हाधिकारी साहेबांसोबत चर्चा करून दर कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करून पंप सुरू करण्यात आले. चालकांच्या हक्कासाठी महासंघ नेहमीच लढत राहील. रियाज सय्यद, वाहतूक सेना प्रदेश अध्यक्ष. दुसरा कुठे आहे ते? किसको निर्णय होईल याचा आपला. हो अध्यक्ष जरा बघू काय करतो अध्यक्षांचा नंबर तुम्ही घेतला जातो. 700 रुपये 500 रुपये हो सगळ्यात 500 रुपये धंदा गेलो. 500 रुपयाची पावती पडली गाडीवर. 300 आत्ता गॅस घातलो खिशात. माझ्या गाडीला पडलं, माझ्या जोर तुमचं तरी सगळ्याच तुमचं जसं लाईनीत असणार मीटिंग मध्ये मांडा ना. होय होय पाठवलं तरी पी साहेबांना पाठवलं. चालकांना रिलीफ देऊ या काळामध्ये. तो रेट मला असं सांगितलं की अधिकृत आहे की मनमानी कारभार चालू आहे. आता सकाळी 89, काल 85, आज सकाळी 89 आणि आता 100. 24 तास आतच आहे. का आता गेले लाईन दर वाढवला पाहिजे. गॅस भरलाय तुम्ही, नवीन आलेलं टँकर तो रेट वाढवून आला असेल ना. मग आता ह्या लोक मग तो माहिती गॅस गाडी उभा नाही. हो अध्यक्ष अध्यक्ष भारी निघाला. आपण काय सांगितलं होतं की आपल्याला गॅस शोधित आहे, आपल्या गॅस टंचाई झाली नाही, गॅस व्यवस्थित आपल्याकडे आहे. मग हे कसं होतंय, वाढ कसं होतं? नाही तर एक तर डिक्लेअर करून द्या की गॅसची टंचाई आहे आणि गाड्या पण आता 100 रुपये भाडं